ऑफ अहमदनगर, आपल्या हक्काचा आवाज। उभे किती उष्णता महाभयंकर सांगा ना। मगाशी आपले बाईटवाले काही आपले सहकारी मला म्हणत होते बाईट द्या म्हणलं, थोडं पुढं चला ते नको लय ऊन आहे, एवढे उष्णता आहे। एवढ्या उष्णतेनं आपण लोकांना बोलवायचं। आज हनुमान जयंतीचे प्रत्येक गावात कार्यक्रम आहे, धार्मिक कार्यक्रम आहे आणि लोकांना आपण विठीत धरायचे। हे करण्यापेक्षा आपला तर अर्ध शांततेने भरला पाहिजे ना। आपण समाजाला अडचण होईल असं नाही करायचं काही, नाही तर अर्ज भरायला काय आपण लोक गोळा करायचे म्हणलो काय, मला काय लोक भाडे द्यावं लागायचं काय लोक इकत आणावं लागायचं काय? आपल्या लोकांनाच आव्हान केलं तर असतं तरी लोक आले असते। तरी बघा ना, हे कोणाला लिस्ट व्हॉट्सअपला टाकलं, आपण उद्या अर्ज भरतोय, हे किती हजारो लोकांना उपस्थित आहे ना। हे तो आम्हाला ताकद आहे ना। एकंदरीत शरद पवारांनी देखील सभेच्या वेळी सांगितलं होतं की तुम्हाला थांबवण्यासाठी कुठेतरी महायुतीच्या उमेदवारांनी एक उद्योजकाचा वापर केला, त्यांच्याकडे उद्योजक पाठवले होते। कसं बघतं साहेब, ही निवडणूक पहिल्या दिवसापासून धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती ही निवडणूक आपल्याला पाहायला, हा बळाचा वापर करणारच आहे ना। आर्थिक ताकदीचा वापर, सत्तेचा गैरवापर या ठिकाणी केला जाणारच आहे सगळ्यांचं। की बाकीत मी आधीच सांगितलं होतं, तुम्ही निवडणूक सुरू झाल्यानंतर माझ्यावर काय टीका केली, निलेश लंके गुंड आहे, निलेश लंके गुंडगिरी आहे, त्याची मोडून काढू, आता मी गुंड आहे का? नंतर काय आरोप केला, निलेश लंकेला कुठं इंग्रजी वाचता येते का नाही, असे धनशक्तीचा प्रत्येक ठिकाणी वापर केला जातो। आता कुठला आश्रय राहिले, उद्या एखादं चारित्र्याचं पण आश्रय बाहेर काढणार ते, त्यांना कुठलं गोष्ट नाही। अरे राजकारणाच्या पद्धतीने खेळा ना। कुठं तुम्ही गुंडगिरी बोला, कुठे इंग्रजी बोला, कुठं चारित्र्यावर बोला, ही पद्धत आहे का लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जायची? ऐका, काल मुख्यमंत्री म्हणत होते नो लंके ओनली विखे। मुख्यमंत्र्यांचं मी काय ऐकलं नाही आणि काय तसं वाटत असेल मी मुख्यमंत्र्यांशी बोलू शकतो ना, त्यांचे माझे एकदम चांगले संबंध आहेत ना। त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या माझ्यात तुम्ही काय वितुष्ट निर्माण करायचं काय कुणी कारण काय आणायचं काय कारण नाही, कारण मी मुख्यमंत्री काय आहे मी जवळून ओळखतो ना, त्यांच्या माझे चांगले संबंध आहे। सर्वसामान्य जनता म्हणते नो विखे ओनली लंके, बरोबर आहे ना, तसंच म्हणलेत मुख्यमंत्री, पण ती तुम्हाला वेगळं ऐकायला वेगळंच ऐकलं। ओके.